हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही बनवणार आहे वरणबट्टी. तर मावशी सांगेल त्याची रेसिपी. पहिलं गव्हाचं पीठ घेऊ. 4 वाटी. 2 3 4 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा. थोडीशी तीळ, आणि ओवा आणि खातं सोडा. मीठ आणि हे मीठ. आता आपण असं थोडंसं गरम करून तेल यात टाकूया. हे छान असं एकत्र करून घ्या सगळं. आणि असं थोडंसं घट्टसर, लय पातलं पण नाही आणि लय घट्ट पण नाही, मिडियम साईजचं. तर हे अशा प्रकारे भिजवायचं आहे आपल्याला. तर याला 10 ते 15 मिनटं थोडंसं मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर पट्टी पाडणार. आता आपला उंडा हे छान प्रकारे असा भिजला. आता असं टाईपचं आपण गोल गोल करून नंतर वाफाळाला टाकून देऊ. हे असं वाफवून घ्यायचं. खाली पाणी ठेवलं आहे आणि वरती चाळणी. आणि हे आपल्या बट्ट्या. तर याला किती मिनटं उकडायचं आहे मावशी? 15 मिनटं. याला 15 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे वाफेवर. थोडंसं खोबरं, कांदा असं भाजून घ्यायचं आणि अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करायची. आता आपण असं तेल टाकून घ्यायचं गरम. थोडेसे जिरे, मोहरी, अद्रक, लसूण पेस्ट, थोडीशी हळद, जिरे पावडर, धनिया पावडर आणि लाल तिखट आपापल्या चवीनुसार टाकायचं. छानपैकी परतला आहे आणि त्यात टाकायचं आता वरण. डाळ ऑलरेडी कुकरला शिजवून घेतली होती. त्यात थोडंसं पाणी टाकायचं. आपापल्या घट्ट किंवा पतलं याच्या अनुसार थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि त्यातून थोडी वरून अशी कोथिंबीर टाकून द्यायची. झालं आपलं वरण रेडी. असं छान प्रकारे उकडल्या आहेत बट्ट्या. आणि इकडे आपण तेल टाकतो कढईत तापायला. छोट्या छोट्या कट करून घ्यायचे.
तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर त्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या बट्ट्या आहेत त्या टाकायच्या आणि त्याला छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ही बट्टी बघा किती छान अशी खरपूस झाली आहे. आणि त्यानंतर या उरलेल्या बट्ट्याही तळून घेऊया. प्रकारचे तळून आपल्या बट्ट्या झाल्या आहेत. तर इथे आपली वरणबट्टी रेडी आहे. तर बघा मावशीने किती छान अशी वरणबट्टी केली आहे. त्यानंतर सोबत कांदा घेतला, लिंबू, वरण आणि तूप. आणि इथे माझे भाचे सुद्धा बसले, भाचा आणि भाची खायला. सो चला आता मी खाते आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.